नमस्कार. अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बॅगिंग करण्यासाठी इथे आलो आहोत आणि सर पूर्ण जरा माहिती द्या हे आपलं इथलं ठिकाण वगैरे सर्व. नमस्कार, मी प्राध्यापक अनिल कांबळे. मी सहाय्यक प्राध्यापक आहे उद्यान विभागामध्ये. आपण कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडके पालवणचे हे सगळे विद्यार्थी आहेत आपले. आणि सर आपल्याला या ठिकाणी बॅगिंग बद्दल, मँगोमध्ये जे आपण बॅगिंग करतो त्या बॅगिंग बद्दल माहिती देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बॅगिंग बद्दल माहिती द्यावी. ओके, नमस्कार सर. आपण आता इथे बॅग लावणार आहोत आणि तुम्ही सर्वांनी बघून या. पहिलं ही मँगो प्रोटेक्शन बॅग आहे. याला काय करायचं, लावायच्या अगोदर याला ओपन करायचं आहे. म्हणजे 3 होल आहे त्याला, हे ओपन केल्यानंतरच लावायचे. 1 इथे आहे, दुसरा 2 आणि 3. हे बॅगेज ओपन करूनच लावायचे. आता लावण्याची पद्धत काय माहिती आहे का, आता चिकूच्या आकाराचा आंबा झाला किंवा अंड्याच्या आकार आंबा झाला की त्याला आपण बॅगिंग करू शकतो. हे बघा इथे ह्या पद्धतीने ह्याला तार दिलेली आहे. फक्त गोल असं रिंग करायचं बस. फक्त महत्वाचा विषय काय, हा जो देठ आहे ना तो प्रेस झाला नाही पाहिजे, असा फ्री पाहिजे, फ्री. कारण तिथून अन्नद्रव्य याला मिळायला पाहिजे असेल तर हा फ्री ठेवा. तुम्ही जर त्याला दाबलात तर तो फळ साईज वाढणार नाही. दुसरा, इथे एका टायमाला 2 आंबे आहेत. एका बॅगेलमध्ये हे 2 आंबे टाकू शकता, पण तिसरं असलं तर नाही टाकायचं. बाजूला असेल तर त्याला दुसरं लावायचं. ही जी बॅग आहे ना ही ह्या आपल्या क्लायमेटला सूट होण्यासारखी तयार केलेली आहे आणि डबल कोटिंगची बॅग आहे. हे मी नेहमी फाडून दाखवत असतो. हे बघा डबल कोटिंगची बॅग आहे. आज मार्केटमध्ये बाकी कंपन्याच्या बऱ्याच बॅग आहेत, पण त्याला तो रिझल्ट येत नाही. कारण मँगोच्या बॅग लावल्यानंतर त्याच्या आतमध्ये सूर्यप्रकाश गेला पाहिजे. तो सूर्यप्रकाश जाण्यासाठी त्या हिशोबाने ती बनवलेली आहे. ह्याचे गेल्या वर्षीपासून आपण रिझल्ट काढलेत. 1 नंबर क्वालिटीचं फळ तयार होतं. बॅग लावल्यापासून 45 दिवसात आंबा तयार होतो. चिकटा, थ्रिप्स, तुडतुडा हा जो प्रादुर्भाव आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता काही लोक म्हणतात ह्या टायमाला हा चिकटा वगैरे येत नाही, म्हणजे हे येत नाही, थ्रिप्स वगैरे येत नाही. पण काय होतं, 70% ज्यावेळी आंबा तयार होतो त्या टायमाला फळमाशी येते आणि ते डंक मारते. ज्यावेळी आंबा तयार होतो तेव्हा त्यातला आपला किडा दिसतो. याच्यामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. दुसरा, अवकाळी पाऊस आला, अवकाळी पावसाला वॉटरप्रूफ आहे. आता जरी तुम्ही पाणी टाकून बघितलं तर पाणी आतमध्ये जाणार नाही. त्याच्यानंतर जे आपण काही समजा कीटकनाशक वापरत असेल तर त्याच्यामध्ये 90% नॅचरल आंबा तयार होतो. त्याचा कलर असा येतो ना की कलर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार की कलर कसा तयार होतो आंब्याचा बॅगिंग केल्यामुळे. 1 नंबर क्वालिटीची बॅग आहे डबल कोटिंगची. ओके, आता तुम्ही बाकीच्या याला जे आहेत ना त्यांना लावून घ्या, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण दाखवता येईल आपल्याला. बाकीच्या बॅगा लावून घ्या. ओके, हे पण सेट करा. हा, तिन्ही साईड ओपन झाली पाहिजे. बॅग ओपन झाली पाहिजे. हा, येस. फक्त तो देठ आहे तो प्रेस करू नका. हो, या व्हिडिओला लाईक करा आणि अभिषेक ॲग्रो सर्व्हिसेस या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.